आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। अखेर तो अपघात नसून खूनच। मुख्य सूत्रधारासह तब्बल 1 महिन्यानंतर आरोपी जेरबंद। केज पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। दत्तात्रय केदार खून प्रकरण संभाजी पुरी गोसावी बीड जिल्हा प्रतिनिधी। केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मयत दत्तात्रय संदीपान केदार वय 35 वर्षे राहणार गप्पेवाडी तालुका केज याचा दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास विडा पिंपळगाव शिवारात संगनमत करून खून केला होता। सदर मयताची ओळख पटू नये म्हणून त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला होता व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला होता। यामुळे त्याच्या कुटुंबासह नातेवाईकांना प्रेत ओळखण्यास अडचण निर्माण झाली होती, पण शेवटी काही जन्मखुनाच्या आधारे ओळख पटवण्यास मदत झाली। दिनांक 30 मार्च रोजी मयताची पत्नी सखुबाई दत्तात्रय केदार यांनी FIR दाखल करून केज पोलीस स्टेशन येथे भादवी 302 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र आरोपी फरार झाले होते। या तपासाच्या अनुषंगाने केज पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। घटनास्थळी कोणताही पुरावा न ठेवता अपघात झाल्याचा बनाव करीत खून झाला केला होता। यातील आरोपी विरुद्ध पुराव्याची साखळी निर्माण करण्याकरिता पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्ठा पणाला लागली होती। हे एक आव्हान केज पोलिसांसमोर निर्माण झाले होते। याकरिता केज पोलिसांनी 2 विशेष पथके स्थापन करून आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल्स, लॉजेस, दारूची दुकाने, गॅरेज व गोपनीय साक्षीदारांच्या आधारे आणि तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन मुख्य आरोपी विलास उत्तम केदार, त्याचा साथीदार परमेश्वर धोंडीबा चौरे व विकास मधुकर केदार यांना धाराशिव जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे। यामध्ये आरोपींनी मागे कोणताही पुरावा न ठेवता अपघात झाल्याचे थंड डोक्याने खून केल्याचे उघड झाले आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला ट्रक ताब्यात घेतला असून पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांचे दिनांक 7 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। यामध्ये प्रकरणामध्ये सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग कमलेश मीना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू वंजारे, अनिल मंदे, पोलीस अंमलदार महादेव बहिरवाळ, संतोष गीते, प्रकाश मुंडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।